माजी आमदार तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांच्या त्रिमूर्ती चौकातील दिव्यांग लॅबच्या इमारतीत असलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। माजी आमदार नितीन भोसले यांचे कार्यालयाचे उद्घाटन दुपारी 1 वाजता करण्यात आले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। यांनी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी, पक्षाच्या कामासाठी या ठिकाणी पक्ष कार्यालय सुरू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात, उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी खुद्द स्वतः येऊन केलेली आहे। मला वाटतं की नाशिक शहराच्या विकासासाठी, या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष आपल्या सर्वांच्यासाठी सतत धडपडणारा पक्ष आहे। आज नितीन भोसलेंच्या रूपाने इथं अधिक चांगल्या उत्तम सेवा देण्याचं काम आमचा पक्ष करेल। पुन्हा एकदा नितीन भोसलेंचे या ठिकाणी कार्यालय सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो। आमच्या वैशालीताईंना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश या ठिकाणी त्यांचा झाला असं मी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। यावेळी माजी नगरसेविका वैशाली भोसले यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्यात आला। प्रवेशावेळी वैशाली भोसले यांच्या सोबत मोठ्या संख्येने महिला व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। तर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कार्यालयाचा वापर जनसेवेसाठी होणार असल्याचं सांगितलंय। तर माजी आमदार तथा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नितीन भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि जयंत पाटील साहेबांचे मनापासून आभार। यावेळी पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोंडाजी मामा आव्हाड, श्रीराम शेट्टी, नितीन निगळ, सचिन पिंगळे, ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, भास्कर पवार, भास्कर एखंडे, राजेंद्र शेळके, माणिक शिंदे, शैलेश कारले, छबुराव सोळंके, राजेंद्र निंबाळते, श्रीनिवास मोरे, लशोक विभाग, गोकुळ पिंगळे, छबू नांगरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।